हॅलो हाय गुड मॉर्निंग. मी पूनम आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेमध्ये आहे. विहान झोपलेला आहे आणि आज थोडासा निवांत वेळ भेटलेला आहे म्हणून म्हटलं चला केसांना थोडीशी स्ट्रेटनिंग करते. कारण कित्येक दिवस झाले मी असं आत्ता सध्या केसांना स्ट्रेटनिंग केलं नव्हतं. केस छान धुतलेले होते म्हणून म्हटलं चला कधी छान असे केस धुतलेले असतील ना तर मग थोडंसं मूड होतो की चला आपण थोडंसं नाही का स्वतःकडे लक्ष देऊ. तसं तर मी आजपासून म्हणता येणार नाही का, म्हणजे 2-3 दिवस झाले नवीन रुटीनला थोडंसं स्टार्ट करायला लागले. आता कोणतंही नवीन रुटीन स्टार्ट करायचं म्हणजे काय पटकन असं होत नाही, त्याला थोडासा टाइम लागतो. कारण फक्त आता आपलं रुटीन नसतं, आपल्याबरोबर बाकीचे पण डिपेंड असतात. तसंच विहान माझ्यावर डिपेंड आहे. सो विहानचं बघून मग मला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टींकडे. सो त्याच्यासाठी मी आता प्रयत्न करते. पण चला म्हटलं आता थोडासा वेळ आहे ना, तोपर्यंत केसांना पटकन स्ट्रेटनिंग करून घेते. सो चला आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना, मी म्हटलं ना की मी आता थोडंसं माझ्या लाईफमध्ये चेंजेस करत आहे, थोडंसं नवीन रुटीनला स्टार्ट करत आहे. जेव्हा बघा स्टार्टिंगला मला बरेचसे कमेंट्स होते की ताई तू डिलिव्हरीनंतर पोट वगैरे कसं कमी केलंस, प्लीज सांग आम्हाला, कारण आमचं पण पोट खूप आहे. मग बऱ्याचशा कमेंट होत्या पण मी तेव्हा कोणालाच आन्सर केलं नव्हतं. खरं सांगू का, एखादी जर गोष्ट आपण ती करत असेल ना तरच ती दुसऱ्याला सांगायची. जसं की फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट विहानला खायला देत नाही तर मी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही. जो विहान खातो त्याच्यावर माझा चांगला एक्सपेरिमेंट झालेला असेल तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. सेम माझ्यासोबत किंवा फॅमिलीसोबत पण कोणतं काय असेल ना तर माझं सेम तसंच आहे. मला एखादा कंटेंट किंवा हे बनवून लोकांसोबत असं वेगळं काहीच शेअर करायचं नसतं. त्यामुळेच मला वाटते मी अजून इथपर्यंतच आहे. तसं असतं तर मी कुठंपर्यंत पोहोचली असती. माझं जेन्युइन काय असेल तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मला एवढं सांगायचं की मी तेव्हा कोणतंही काहीच करत नव्हती. खरं सांगायचं तर डिलिव्हरीनंतर माझं पोट म्हणजे पोट नव्हतं सुटलेलं, खूप म्हणजे होतं त्यापेक्षा पण मी खूप बारीक झाली होती. मला माहित नाही त्याचं रिझन काय आहे, पण माझ्या अगोदर जेवढी तब्येत होती ना त्याच्यापेक्षा खूप कमी झाली होती. मला सगळे विचारायचे अगं काय म्हणजे कशी तब्येत झाली, म्हणजे डिलिव्हरीनंतर बाळतीन कशी असते आणि तू कशी दिसायला लागलीस. म्हणजे माझा कलर तरी पूर्ण डाऊन झाला होता. रिझन काहीच माहित नाही मला, पण माझा डिलिव्हरीनंतर सगळे कसे गोरे होतात डिलिव्हरीनंतर आणि जाडजूड होतात. माझ्या बाबतीत असं नव्हतं झालेलं. मी खूप बारीक झाले होते आणि कलर पण खूप म्हणजे अगोदर जसा होता ना त्याच्यापेक्षा पण मी सावळी खूप होत चालली होती. ते एक स्ट्रेस पण असू शकतो आणि मग ते मला थोडंसं ना विहान रात्री 2-2 तासानं खूप सारा उठायचा, मग ते असू शकतं. पण माझं कसं असायचं आणि डिलिव्हरीनंतर मेन म्हणजे सिझर असल्यामुळे ना काही काम वगैरे नसायचं आणि मग घरात थोडंसं काहीच काम केलं नव्हतं आम्ही. मला वाटतं 4-5 मंथपर्यंत आम्ही दोघी बहिणींनी काही करत नव्हतो. सगळा लोड होता तो आईवर होता. कारण मग आईचं असं म्हणणं असतं की तुम्ही आता कराल पण तुम्हाला ते इन फ्युचर म्हणजे नंतर आता जसं त्यांना त्रास होतो ना तसं तुम्हाला होईल. त्याच्यापेक्षा तुम्हाला भेटतंय ना आराम करायला, मग तो तुम्ही छान आराम करा. आमच्या वेळेला एवढा आराम नाही होता, म्हणजे साहजिकच आहे. तेव्हा काळात कुठे एवढा आराम होता, सगळ्यांना कामं असायची. मग त्यावेळेला आम्ही खूप सारा आराम केलेला आहे आणि तरीही माझं पोट बिलकुलही सुटलेलं नव्हतं. म्हणजे आधी होतं ना तसंच सेम सपाट होतं. त्यामुळे मला इतकी काही अशी करायची जरूरत पडली नव्हती. मी बांधलेलं पण नव्हतं. मला वाटतं कधीतरी क्वचितच जी सुती ओढणी वगैरे असते ना ती बांधलेली होती. त्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच केलेलं नव्हतं. नंतर पुण्याला आल्यानंतर पण मग थोडंसं नाही काय, मग बघा आता इतके दिवस आराम केलेला होता त्याचं इथं सगळं आल्यावर बरोबर हे व्हायला लागलं कामाच्या ह्याच्यामध्ये. मग ते विहानचं जेवण असो, म्हणजे इथं आल्यावर नॉर्मली सगळी कामं करावी लागली आणि मग विहानला दिवसभर एकटीच घेणे. मग आपलं सतत ना बॉडीची एक्सरसाइज होत असायची. म्हणजे तेव्हा बघा विहान पडेल म्हणायचं पटकन उठायचं, म्हणजे पूर्ण बॉडी आपली स्ट्रेचेबल झाली होती असं म्हटलं तरी चालेल. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एकटीच असायची. त्या वेळेत पण मला एवढी एक्सरसाइज करायची जरूरत नसायची.
मग माझं नॉर्मली सकाळी उठलं की थोडंसं वॉक करून यायचं, म्हणजे मला ते आवडतं अगोदरपासूनच. मग जर विहान झोपलेलं असेल तर टेरेसवर वॉक करायचं, किंवा मग कधी तर मग मी ह्याला जायची ग्राउंडला, जे इथं ट्रॅक आहे तिथं. पण अशी भीती असते ना की आपण येईपर्यंत विहान वगैरे उठेल, आणि मेन म्हणजे आमचं पाणी पण सकाळचं येतं, तर त्यामुळे मग मला तेवढ्या सगळ्या गोष्टी होत नसायच्या. पण तरी मला जेव्हा वेळ भेटेल ना दिवसातून, तसं मग मी थोडीफार एक्सरसाइज करायची. तर मग इथं आता कसं झालंय ना, आता थोडासा विहान मोठा झालाय, त्यामुळे आपल्याला एवढी भीती नसते की आज आपण पटकन उठून त्याच्यापर्यंत नाही गेलं तर तो पडेल वगैरे, एवढी भीती नाही. आता थोडंसं आपण रिलॅक्स असतो आणि तो खातो पितो. म्हणजे आता जेवढं अगोदर माझे कष्ट असायचे त्यामध्ये आता खूप सारे कमी झालेले आहेत म्हटलं ना तरी चालेल. मग त्या मानानं थोडेसे त्याचे सूच्या वगैरे पॅन्टी, म्हणजे कपडे पण तेवढे त्या मानानं कमी असतात. म्हणजे इन केस माझं थोडंसं काम कमी झालंय आता, त्यामुळे मग कसं माझा थोडासा मध्यंतरी आराम झाला. मग त्यामुळे माझी पण थोडीशी तब्येत वाढली गेलेली आहे, आणि मला असं वाटतं की आता ती खूप सारी वाढून मग नंतर कमी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्यापेक्षा आता जेवढी आहे ना त्यामध्येच आपण आता थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेवू, थोडीशी आत्तापासूनच एक्सरसाइज डाएट वगैरे करू, म्हणजे मला अति तब्येत माझी होणार नाही आणि मग मला त्या गोष्टीचा नंतर पश्चाताप व्हायला नको. त्यामुळेच मी आता थोडंसं प्रयत्न करणार आहे, आणि कधीही स्वतःकडे लक्ष दिलेलं चांगलंच. आपण आपलं कसं असतं ना, नाही नको नको सगळ्याच्या वेळेमध्ये आपलं कसं होतं, म्हणजे मी स्वतः विषय सांगते, बाकीच्यांविषयी मला नाही माहीत, पण माझं असतं नाही नको सकाळी थोडंसं ना तोच आता एक्सरसाइजला वेळ देते ना, त्यामुळे म्हणजे माझे कपडे होऊन जातील असं वाटायचं मला. नाहीतर मला चला हे आहेत ना तर पटकन मी फरशी वगैरे पुसून घेते, म्हणजे माझी कामं पटपट पटपट होतील असं वाटायचं, की मला थोडंसं विहान रडवून करण्यापेक्षा त्या वेळेमधली माझी घरची कामं होतील असं वाटायचं मला. पण खरं सांगू का, ही आपली कामं ना 5वीला बुजलेले आहेत म्हणतात ना, तसं आहे. ही कधीही संपणार नाहीत, आणि जर आपण ती कामच म्हणत बसलो ना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. कारण मी 2-3 दिवसाच्या पाठीमागे माझं डोकं म्हणा, बॅक पेन म्हणा, हे खूप म्हणजे खूप दुखत होतं, जेणेकरून मी असं वाकायला गेली ना की मला वाकायलाही होत नव्हतं. म्हणजे एवढं असं झालंय ना की आपण आता बघा एखादी गोष्ट असं पटकन नाही करू शकत. आता ह्या वयामध्ये हे आहे तर मग आणखी थोडंसं एज झालं तर कसं होईल नाही काय. त्यामुळे म्हटलं चला आतापासून आपण परत एकदा एक्सरसाइज स्टार्ट करू, डाएट स्टार्ट करू, चांगल्या हेल्दी गोष्टी खाऊ, जेणेकरून आपल्याला इन फ्युचरमध्ये ह्याचा काही त्रास नको. मला नेहमी माझा दादा सांगत असतो ऑइल कमी खा, बाकीच्या बाहेरच्या गोष्टी. तसं तर आम्ही बाहेरचं खूप म्हणजे खूप कमी खातो, कारण तुम्ही बघत असाल मी घरी थोडेफार पदार्थ बनवत असते, कारण असं वाटतं की चला सगळेच खातात म्हणून. बाहेरच्या खाण्यापेक्षा तेच असं वाटतं की मला घरीच खातात, पण एवढं पण तेल किंवा एवढं पण तळलेलं नाही, कधी तर 15 दिवसातून आठवड्यातून म्हणजे संडेचं वगैरे असं बनवत राहते. कारण मग नॉर्मली रोज भाजी चपाती खाऊन पण सगळे थोडेसे नाही काय कंटाळलेले असतात म्हणून. पण म्हटलं आता चला नको, आता थोडंसं ना आपण हेल्थकडे थोडंसं लक्ष देऊया प्रॉपर. तर आता हीच वेळ आहे, तर ह्या वेळेमध्ये जर मी काहीच नाही केलं ना तर पुढे मग मला होणारच नाही. कारण मग पुढे जर काही गोष्टी करायच्या म्हटलं की मग परत एकदा आपला कुठेतरी कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला ना की मग तो वाढत नाही म्हणतात ना, तसं होतं. कारण माझी जेव्हा मी 12th-ला 10th-ला असताना माझी खूप म्हणजे खूप तब्येत होती, आणि मला तेव्हा थोडंसं असं लो फील व्हायचं की बघा ना आपली एवढी अशी म्हणजे बाकीच्या पेक्षा आपली थोडीशी नाही काय जास्त तब्येत आहे असं वाटायचं. आणि मग तेव्हा कुठं पण असं बाहेर जाताना असं नको वाटायचं, किंवा जसे आपल्याला ड्रेस वगैरे वेअर करायचे आहेत तसे करता येत नसायचे प्रॉपर. पण आता झाले ना असं की चला थोडंसं आता आहे. मग मी पुण्याला आले, त्यानंतर माझी थोडीशी तब्येत कमी होत गेली, आणि मध्यंतरी छान झाली होती. मग आता परत मला तशीच करायची. आता पण मला एवढी पण अशी नाही आहे की आता पूर्ण, पण जे आपण रोज काही खातो ना त्यामधलं थोडंसं कमी, थोडंसं हेल्दी असं मी करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्वतःकडे पण थोडंसं. आणि एक मला खरं सांगायचं म्हटलं ना, माझ्या मध्यंतरी ना केस खूप व्हाईट झाले होते, पण सध्याच्या आहे ना परत ते म्हणजे काळे झाले, ब्लॅक झाले म्हणणार ना तरी चालेल. तर ह्याचं हेच रिझन आहे की मग हेल्दी खाणे, व्यवस्थित झोप, आणि मग मी केसांना खूप सारे असं काही अप्लाय नव्हतं केलं, जे ह्याच्यामधून जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं जवस, मेथी आणि राईस वॉटर हे थोडंसं लावलं, त्याचा इफेक्ट असू शकतो मला असं वाटतं. त्यामुळे माझे व्हाईट झालेले केस पण परत ब्लॅक झाले. मग ह्यावरून मी लक्षात घेतलं की नाही आता आपल्याला खरंच ह्या गोष्टीची जरूरत आहे म्हणून. आणि थोडंसं मग मध्ये माझ्या स्किन तर एवढी सेन्सिटिव्ह आहे ना की काही विचारायला नको. पिंपल्स वगैरे खूप व्हायचे. मग आता थोडंसं पाणी खूप पिणं,
ह्या त्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष द्यायला चालू केलेलं आहे. आणि मला पण माझ्यासोबत करायचं असेल तर मग मला कमेंट करा, म्हणजे मी माझ्या काही डाएटविषयी रेसिपीज असतील तर त्याही तुमच्यासोबत मी शेअर करेनच. म्हणजे डाएट म्हणजे काय असं वेगळा डाएट नाही, जे नॉर्मली आपण आम्ही खातो ना तेच, पण त्यामधलं थोडंसं हेल्दी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल की मी लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की ह्याची भाजी केली होती, मोड आलेल्या मुगाची भाजी. तर अशाच भाज्या, अशाच जे काही आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे तसंच मी करणार. आणि जर मला हवं असेल तर मग मी तेही तुमच्यासोबत शेअर करेन. आता खूप झालं मला वाटतं मी काय काय बोलते तेही माझ्या लक्षामध्ये नाही आहे. विहान झोपलाय, बाहेर जोरदार पाऊस आलेला आहे, माझे कपडे पूर्ण भिजलेले आहेत तरी मी बसले. जसं की म्हटलं की मी आता एवढं हे करणार नाही, मेन गोष्टींकडेच लक्ष देणार तसं. कारण मग ह्या गोष्टी खूप व्हायच्या माझ्या की नाही हे काम आत्ताच झालं पाहिजे, नाही ते काम आत्ताच झालं, फरशी आत्ताच पुसली गेली पाहिजेत, नाही ते किचन पूर्ण आत्ता क्लीन म्हणजे क्लीनच पाहिजे. माझं असं खूप व्हायचं. मग माझ्या डोक्याला ना तो असं काय म्हणतात एक प्रकारचा स्ट्रेस असतो नाही काय, तसं होत होतं मला. नाही कपडे मास व्हायचं माझं की नाही कपडे आता दिवसभराचे आहेत ना, संध्याकाळपर्यंत ते राहिले नाही पाहिजेत, ते विहान झोपला पटकन धुवायचे. म्हणजे ह्याच गोष्टीमध्ये मी असायची. जरी ब्लॉग बनवत असेल ना तरी पटकन थोडा वेळ मिळाला की नाही विहान झोपला ना, चला मग पटकन कपडे त्याचे पडलेले असतील ना, 1-2 पॅन्टी पडलेले असेल तरी मग मी पटकन त्या धुवून टाकणार. म्हटलं नाही आता हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजेत आणि स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. उद्या आपल्याला कोणी नाही म्हणणार की तू वयासाठी एवढं सगळं करत होतीस म्हणून तुझी अशी अवस्था झाली, असं कोणीच नाही. सगळेच म्हणतात, सगळेच तर करतात. म्हणजे मी आत्ता पण किती वेळा ऐकलंय तूच एकटी करतेस काय, सगळेच करतात की. मग असं नको व्हायला, त्याच्याबरोबर आपण पण थोडीशी आपली काळजी घेऊया असं वाटतंय मला आता. म्हणून मी नवीन रुटीनला स्टार्ट केलेलं आहे. सकाळपासून थोडीशी लवकर उठायची सवय लावून घेते. आणि रात्री पण जवळजवळ मला असं वाटतं की 8च्या अगोदर संध्याकाळचं जे काही जेवण आहे ते मी रात्री 8च्या अगोदर असं जेवायला स्टार्ट करत आहे आत्ता. म्हणजे अगोदर असं व्हायचं विहानच्या याच्यामध्ये 9-9:30 असं व्हायचे, पण मी आता कोणाचंही वेट करणार नाही. ह्यांना जरी यायला लेट झालं तरी आता मी ह्यांचा वगैरे वेट करणार नाही. माझं जेवण झालेलं असेल तर मी रात्री 8च्या अगोदर विहानचं आणि माझं आम्ही हे करून घेऊ. मग नंतर ते आले की कसं आपण आराममध्ये खातील वेळ. म्हणजे आपण कुठं बघा ना सगळ्या ह्यामध्ये ना कुठं तर आपण पाठीमागेच राहतोय असं वाटतंय मला. म्हणून म्हटलं चला म्हणजे मग तो वेळ असेल ना आणि मग हे थोडं आले की मग विहानला बघतात. मग त्या वेळेमध्ये पटकन किचन वगैरे आवरून एक 9:30-10 पर्यंत तरी ॲटलिस्ट झोपायला गेलो तर 10:30 पर्यंत झोप लागेल ह्या आशेनं. कारण मग झोपायला जर खूप रात्री 11-12 वाजवले ना सकाळी उठायला वेळ होतो. आणि एकदा उठायला वेळ झालं की मग सगळं रुटीन फिसकटतं. मग ना एक्सरसाइज होत ना. मी आता सध्या म्हटलं ना की हेल्दी खाण्यासाठी मग ते जिरं पाणी असू देत किंवा मग बडीशेपचं आणि जिरं पाणी पिणे. मग ते थोडंसं लेट झालं की असं वाटतं आता मी वरती जात नाही ना एक्सरसाइजला, मग जिरं पाणी पण स्किप करते. असं प्रत्येक गोष्टीवर त्या परिणाम होतो. एकदा सकाळच व्यवस्थित नाही गेली ना की मग संध्याकाळ तरी नाहीच जात. त्यामुळे सकाळी व्यवस्थित हे करायचं, मग संध्याकाळ पण छान जाईल. सो अशा काही गोष्टी मी आता ठरवल्या आहेत. बघू आता त्या कशा होतात आणि तुमच्यासोबत मी त्या शेअर करेनच. जर तुम्हाला आणखी काय असेल तर मला कमेंट करा, म्हणजे मी तसं तुम्हाला सांगेन. आता विहान झोपलाय व पाऊस आला पण मी कपडे काढणार नाही कारण मग ते सुकलेच नसतील एवढ्यामध्ये. तर आता काय करते मी थोडंसं कपाट वगैरे आवरायचं ते पटकन आवरून घेते, तुमच्यासोबत शेअरच करते मी. चला तर आता पटकन कपाट. विहान बघा कसं झोपलेलं आहे. त्याला ना असं उलटं झोपायची खूप सवय आहे. रात्री पण तो नाही काय असं उलटं झोपतो. आणि आज झालं होतं असं विहान जवळजवळ 5:45-6ला उठला होता. मग त्याला नाही काय वॉशरूमला झालं होतं मे बी, त्यामुळे तो उठला होता. मग त्याला वॉशरूममध्ये घेऊन गेला, पाणी दिसलं आणि पाण्यामध्ये पूर्ण कपडे भिजवून घेतला. मग तो थोडा वेळ नाही का पाण्यामध्ये खेळला. मग त्याला जवळजवळ ह्यांनी आज आंघोळ घातली होती त्याला 5:45ला. आणि मग खूप लवकर उठल्यामुळे तो ना त्याला आता जवळजवळ मला वाटतं तो 10:30ला वगैरे झोपलेला आहे. मग आता थोड्या वेळाने उठेल तो, तर त्या अगोदर मी थोडंसं कपाट नाही का आवरून घेते. विहान शेट बघा आमचे आयांगे वयांगे देत उठलेले आहेत. पिलू झाली का झोप? झाली झोप? कुठे पाय कुठे घेऊन चाललास? पाय कुठे घेऊन चाललास? व्यायाम करून दाखव रे पिलू मला जरा. हा असा व्यायाम करतो तू? चल उठून बस.
दुपारी विहानसाठी इथं मस्त कुकरमध्ये भात लावलेला आहे, कारण भाजी आहे. सो भाजी सोबत बाहेर गेले होते काही कारणानिमित्त. सो तिकडून येताना नाही भाजी वगैरे घेऊन आलेली, बाकीच्या भाज्या धुवून वगैरे ठेवलेल्या आहेत. कढीपत्ता आणि टमॅटो थोडं सुकायला ठेवले होते. स्वतः डबे वगैरे ज्या आहेत ते मी घासून ठेवलेले आहेत, त्यामध्ये मग थोड्या वेळाने हे भरून ठेवते मी. आता इथं मी माझ्यासाठी जिरं आणि बडीशेपचं पाणी बनवलेलं आहे. चहा पूर्णपणे कमी नाही केला मी, थोडा कमी केलेला आहे. पण आता संध्याकाळच्या टायमिंगला चहाच्या ऐवजी मग मी हे जिरं बडीशेपचं पाणी कोमट असताना पिणार आहे. काय देते स्वतः इव्हनिंगला इथं विहानसाठी हा दुधामधला शिरा बनवलाय, कारण आता संध्याकाळी म्हटलं चला त्याला दूध देणार नाही, तसंही काहीतरी खायला द्यावंच लागतं, म्हणून म्हटलं चला दुधाचाच शिरा बनवते. कारण दूध पण जातं आणि शिरा पण, म्हणजे पोटही भरतं. त्यामुळे आता वेगळं काय बनवत बसणार नाही, म्हटलं थोडंसं शॉर्टकटमध्ये. आता वाजले बार दिदी नाही आहे, 5 वाजलेले आहेत. मी ह्यांना खाऊ भरवले, शिरा भरवले. मी जिरं बडीशेपचं पाणी पिलेली आहे. 5 मिनटं बसली आणि आता वर्कआउट करणार आहे. कोणतंही रिझन नाही देणार आहे, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करणार आहे. सो सकाळी केलं होतं, त्यानंतर आता बेली वर्कआउट आहे. सो काही सिम्पल स्टेप आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करते. मी पण आत्ता नवीन आहे, जसं जसं शिकेन तसं जर तुम्ही म्हटलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. सो आता काही सिम्पल एक 100 टाईम करायचा असतो तो. सीझन नको आहे की विहान आता आहे मग मी कसं करू, काहीच मला म्हणजे स्वतःला कुठंतरी हे करायचं आहे, त्यामुळे कोणतंही मला रिझन द्यायचं नाही आहे. विहानला इथं काहीतरी दिलं ना खेळायला, तो छान खेळतो. सो त्याला बघतच मी करणार आहे. सो बघा विहान इथं बसलेला आहे खेळत. सो मी आता तोपर्यंत म्हणजे स्टेप चालू करते. सिम्पल स्टेप आहेत, पण आपलं जर काही हा पोटाचं हे असतो ना बेली, ती थोडीशी कमी होते. सकाळी किंवा संध्याकाळी आपण करू शकतो हे हा वर्कआउट. जवळजवळ 100 टाइम्स करायचे. आता जर नवीन असेल तर 100 टाइम नाही होणार, कारण हे पाय ना खूप दुखतात. सो मी आता स्टार्ट करते. 1 2 3 4 1 2 3 4 1. सो मी तर माझं वर्कआउट वगैरे पूर्ण करून घेते आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.